हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज ना माझ्या घरी खूप पाहुणे आलेले आहेत. माझ्या दोन्ही बहिणी, भाऊजी, भाऊ आणि भाऊजय, आई, मुलं सर्वजण आलेले आहेत. आणि आधी ना गाडीची पूजा करून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल गाडीची पूजा तरी किती वेळा करतेस? तर आमच्यामध्ये अशी पद्धत आहे ना, की एखादी तुम्ही नवीन गाडी खरेदी केली किंवा काय, तर त्यासाठी ना एक आहेर म्हणून घेतला जातो. आणि तो माझ्या बहिणीने आणलेला आहे. माझ्यासाठी एक साडी आणलेली आहे आणि गाडीसाठी हार वगैरे आणले नाही, आणि तिच्याच हातच्या हस्ते आज पूजा करून घ्यायची तिला. तर चला, आधी गाडीची पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर जाणार आहोत जेवायला. एक छोटीशी त्यांना ट्रीट म्हणून द्यायची आहे आणि बस त्यासाठीच जेवायला वगैरे जाणार आहोत बाहेर. तर चला. ही माझी मधली बहीण आहे आणि हिच्या हस्ते तिला गाडीची पूजा करून घ्यायची होती. काय आहे ना, मुलांना आता परीक्षा झालेल्या आहेत आणि थोड्या दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि असं पण आम्ही वर्षभर आम्ही बहीण भावंड एकत्र येतो आणि छोट्या गोष्टी आम्ही सेलिब्रेट करत असतो. त्यातच मजा येते, त्यातच थोडासा आनंद मिळतो आपल्याला आणि ते बरोबर पण आहे, नाही का? आता ही गाडीची पूजा करून घेते. छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानला तर त्याचंच आपल्याला समाधान असायला पाहिजे. मोठ्या गोष्टीतून सुख मिळेल असं नाही आहे. खूप छोट्या गोष्टी असतात, पण माणूस त्यातूनही समाधानी राहिला पाहिजे. तर हे बघा, आता पूजा झाली आहे आणि भाऊजींचं असं होतं की त्यांना जायचं होतं टेस्ट ड्राईव्ह. त्यांना जायचं होतं. आता हे दोघं जाणार. माझे भाऊजी हे आर्मीमध्ये आहेत आणि हे आत्ता सुट्टीवर आले होते परवा, आणि त्यामुळे सगळेजण एकत्र आलेले आहेत माझ्याकडं. माझी ही मधली बहीण आहे. लहान बहीण पण आलेली आहे आणि हा परिवार आहे माझ्या मधल्या बहिणीचा. त्यांचा एकत्रित फोटो आहे हा. खूप एन्जॉय केला आज आम्ही. छान वाटतं सगळेजण एकत्र आल्यानंतर. एक जी मजा मस्ती असते, आपण थोडंसं आपले सुखदुःख वाटून घेतो. मुलं आपली एकत्र राहतात, एकत्र खेळतात, त्यातच तर त्यांचं बालपण आहे आणि ते त्यांनी एन्जॉय केलं पाहिजे. तर ही माझ्या बहिणीची आणि भावाची मुलं आहेत आणि त्यांना गाडीसोबत फोटो काढायचा आहे आणि गाडीमध्ये बसायचं आहे, एक चक्कर मारायची आहे गाडीमधून. हे भाऊजी आहेत आणि आता ते चाललेत ड्राईव्हला. ते दोघंजण एक चक्कर मारून येतील आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहोत. गाडीत ना लॉंग ड्राईव्हसाठी हे दोघंच गेलेले होते, भाऊजी आणि माझी बहीण. आणि ॲक्च्युली मुलांना पण जायचं होतं, पण ते म्हटले नाही, आम्ही तुम्हाला नंतर घेऊन जाऊ. तर ही गाडी कुठून येते हे बघतायत. मुलं पहा कशी बघतायत. गाडीची वाट बघत बसलेत बाहेर आणि त्यांना कोणी विचारलं गाडी कुठे गेली आहे, ते दाखवत आहेत हे कुठल्या साईडहून गेली आहे. ॲक्च्युली एका साईडहून गेली, दुसऱ्या साईडने येत असेल. त्यामुळे ही मुलं अशी बघतायत. हे बघा, लहानांनाच खूप उत्साह असतो ना मोठ्यांपेक्षा. माझी बहीण किती खुश आहे पहा. ही सर्वात खुश राहणारी आहे, कायम खुश असते ही, काही असो. तिच्या चेहऱ्यावर स्माईल कायम असते.
आता मी पोचले हॉटेलला. हॉटेलमध्ये बघितल्यानंतर इतकी गर्दी होती आज, खूप गर्दी होती हॉटेलमध्ये. आणि टेबल भेटायला थोडासा वेळ गेला, पण शेवटी भेटला, कारण आम्ही 16 जण होतो. मग इतक्या थोडासा वेळ वाट बघावी लागली आम्हाला, पण काही नाही, आम्हाला भेटला टेबल. आणि हे बघा बच्चे कंपनी किती खुश आहे. आणि हे आम्ही सर्वजण आहोत. आता सध्या यांना जेवायचं आहे हॉटेलमध्ये. हे बघा किती खुश असतात ना. आता ज्याला त्याला आपापली इच्छा, जे काही खायचं असेल, मुलांची वेगळी, मोठ्यांची वेगळी, चालू आहे आता काय मागवायचं काय नाही मागवायचं, प्रत्येकाची चॉईस असणार ना. मुलांना मंचुरियन खायचं होतं, त्यासाठी आधी मंचुरियन मागवले. आणि त्यांच्या आवडीचं म्हटल्यानंतर ते खुशच असणार नाही का. हा छोटासा पाहुणा माझ्या भावाचा मुलगा आहे. खूप क्यूट आहे, तो खूप गोड आहे. जेवण झाल्यानंतर वेळ होती फोटो सेशनची. आणि मग आम्ही खूप फोटो काढले, खूप एन्जॉय केला, सगळ्यांसोबत क्वालिटी टाईम आम्ही स्पेंड केला. आणि एकमेकांसोबत फोटो काढल्याने काय होतं ना, की आपल्या ज्या चांगल्या आठवणी असतात त्या आपण टिपून ठेवतो फोटोद्वारे, कॅमेऱ्याद्वारे. आणि तेच आम्ही केलं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला इतकी मजा आली, आज खूप छान वाटलं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आम्ही सगळेजण घरी आलेलो आहोत. आणि पाहुणे सगळे फिरायला गेलेत, वॉकिंगला गेलेले आहेत, त्यामुळे घर शांत आहे. तर आज ना खूप धमाल केली, खूप मजा केली, खूप एन्जॉय केला, सगळेजण एकत्र होतो, क्वालिटी टाइम स्पेंड केला. आणि हे खरंच खूप जरुरी आहे. असं नाही, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये थोडीशी कुठेतरी विश्रांती असली पाहिजे. आणि आपल्या जे सगळ्यांचं अटॅचमेंट आहे, सगळ्यांचं आपलं एकमेकाशी जे प्रेम आहे ते व्यक्तही झालं पाहिजे. आपण ते वेळोवेळी त्या गोष्टीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. त्यामुळे एकत्र आल्यामुळे काय होतं, की आपला एकोपा निर्माण होतो, आपल्याला त्या गोष्टीबद्दल आपुलकी, सगळ्यांबद्दल आपुलकी निर्माण होते. आणि ह्या गोष्टी पाहिजे, त्या कुठेतरी आजकाल नष्ट होत चालल्यात. पण मी लकी आहे या बाबतीमध्ये. माझे सगळे घरचे सपोर्टिव्ह आहेत, सगळे नातेवाईक माझे खूप चांगले आहेत. वेळोवेळी प्रत्येक गोष्टीला काही असू दे, मदत करणं असू दे किंवा छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं असू दे, ते प्रत्येक गोष्टीमध्ये सामील होतात. सुख असू दे किंवा दुःख असू दे, सगळ्या गोष्टींमध्ये ते सामील होतात. आणि मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या याच्यामध्ये, वैयक्तिक लाईफमध्ये, जीवनामध्ये असं असायला पाहिजे. असे मित्र, नातेवाईक, परिवार असा असला पाहिजे, जो मला लकीली मला तो भेटलेला आहे. त्याबद्दल मी खरंच खूप लकी आहे की माझा परिवार चांगला आहे. आणि आणखी एक सांगायचं आहे की जे पाहुणे आहेत, आणखी 4-5 दिवस आहेत, तसेच आम्ही धमाल करणार आहोत, मजा करणार आहोत, खूप एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे ते. आणि तर हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये खूप धमाल केली, तुम्हाला ते दिसतच असेल. तर तुम्ही मला सांगा की यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कशाशी संबंधित बघायला आवडेल, कुठल्या टॉपिकवरती बघायला आवडेल, तुम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मला हे सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, कमेंट करा. तुमच्या छान छान कमेंटची मी खूप आतुरतेने वाट बघत असते. मी कमेंटला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आज इथे थांबूयात. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की भेटेन. तोपर्यंत बाय.